तर नागपुरातून महत्त्वाची बातमी आहे। नागपुरातील सरकारी कार्यक्रमामध्ये महिला अधिकाऱ्यांनी एकमेकींना खुर्चीवरनं रेटारेटी केली आहे। पोस्ट खात्यातील एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याला ढोपरानं धक्के दिले। नव्या नियुक्तीपर्यंत नागपूरचा प्रभार नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांना दिलेला आहे। बदलीच्या आदेशावरनं मधाळे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि बदलीवरती स्थगिती मिळवली। तर कालच रोजगार मेळावा पार पडला आणि रोजगार मेळाव्यात पोस्ट मास्टर जनरल निमंत्रित होत्या, त्यामुळे सुचिता जोशी या मंचावरती होत्या आणि शोभा मधाळे या सुद्धा या कार्यक्रमामध्ये आल्या। एका सोफ्यावरती दोघी बसल्या आणि त्यानंतर ही धुसफूस पाहायला मिळाली। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, काय हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा प्रकार? नागपूरमध्ये काल म्हणजे शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि रोजगार मेळाव्याचा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये पोस्ट मास्टर जनरल जे आहेत त्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं आणि नागपूरच्या ज्या पोस्ट मास्टर जनरल आहे यावरती सध्या पदाच्या ट्रान्सफरवरून वाद सुरू होता। सध्या ज्या पोस्ट मास्टर जनरल आहे शोभा मधाळे यांची 8 सप्टेंबरला कर्नाटकमध्ये बदली झाली होती आणि नव्या नियुक्तीपर्यंत नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल ज्या आहेत सुचिता जोशी यांच्याकडे चार्ज देण्यात आल्या। बदली आदेशावरून मधाळे यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्या संदर्भामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये सध्या पोस्ट मास्टर जनरल कोण यावरून वाद निर्माण झाला आणि या दोन महिला शेजारी बसल्या होत्या, मधाळे आणि जोशी यांनी या कार्यक्रमामध्ये धुसफूस त्यांची सुरू होती। गडकरी शेजारी बसले होते आणि गडकरींना सुद्धा हे सगळं जे खटकत होतं आणि ज्या या महिलांचं जे वर्तन आहे ते बेशिस्त असल्याचं सध्या प्राथमिक जे या प्रकरणामध्ये चौकशी झाली आहे त्यात पुढे आलेला आहे। केंद्रीय मंत्री उपस्थित होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या भाषण हे लाईव्ह लिंकच्या माध्यमातून या कार्यक्रमात होतं। त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अशा या दोन उच्चपदस्थ क्लास 1 अधिकारी यांनी अशा पद्धतीनं जे वर्तन केलं आहे वर्तनामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी या दोघांनी शिस्तभंग केल्याचं पुढे आलेलं आहे। त्यामुळे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांवरती कारवाई आता होणार आहे।